चला, लेक्चर नंबर 15. थोडंसं नेटवर्क लाईट नसल्यामुळे आज मी तुम्हाला दिसणार नाही. आज एक्झाम्पल करणार आहे आपण 2014 एम-एस-टी सी-ई-टी. आता आजचं लेक्चर जे ते शेवटचं लेक्चर आहे एम-एस-टी सी-ई-टीचं. उद्यापासून आपण जेईचे क्वेश्चन एक्झाम्पल स्टार्ट करणार. तर एक्झाम्पल नंबर फर्स्ट आहे 2014चा. इफ x इज इक्वल्स टू sec theta, y is equals to tan theta, then d2y upon dx square at theta is equals to pi by 4 is फर्स्ट ऑप्शन है 0, ऑप्शन बी है 1, ऑप्शन सी है -1, ऑप्शन डी है 2. आलाय का आन्सर? विथिन सेकंड आन्सर पाहिजे. एक्स ला डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू थीटा. तर dx बाय डी थीटा इज इक्वल्स टू सेक थीटाचं डिफरन्शिएशन काय मुलांनो? सेक थीटा इंटू टॅन थीटा. नेक्स्ट y ला डिफरन्शिएट करा मुलांनो dy बाय डी थीटा इज इक्वल्स टू टॅन थीटाचं डिफरन्शिएशन काय मुलांनो? सेक स्क्वेअर थीटा. आपल्याला काय काढायचं आहे? dy बाय dx. dy बाय dx इज इक्वल्स टू dy बाय डी थीटा तर सेक स्क्वेअर थीटा अपॉन सेक थीटा इंटू टॅन थीटा. काय काय कॅन्सल होईल मुलांना इथे? सेक स्क्वेअर थीटा गेट कॅन्सल. तर सेकला काय लिहू शकतो आपण? 1 अपॉन कॉस थीटा. टॅनला काय लिहू शकतो मुलांना आपण? साइन थीटा अपॉन कॉस थीटा. कॉस थीटा गेट कॅन्सल. 1 अपॉन साइन काय होईल मुलांनो? कोसेक थीटा. नेक्स्ट याला डिफरन्शिएट करा d2y अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल्स टू कोसेकचं डिफरन्शिएशन काय मुलांनो? मायनस कोसेक थीटा इंटू कॉट थीटा इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ थीटा. तर थीटाचं डिफरन्शिएशन काय मुलांनो? डी थीटा अपॉन dx. पण आपण याला 1 अपॉन dx बाय डी थीटा लिहू शकतो. आपल्याकडे व्हॅल्यू 1 अपॉन याला असं लिहू शकतो -1 अपॉन साइन थीटा. कॉट थीटाला काय लिहू शकतो मुलांना आपण? कॉस थीटा अपॉन साइन थीटा इंटू 1 अपॉन dx बाय डी थीटाची व्हॅल्यू किती मुलांनो? सेक थीटा इंटू टॅन थीटा. तर सेक थीटाला काय लिहू शकतो मुलांना आपण? 1 अपॉन कॉस थीटा इंटू टॅन थीटाला काय लिहू शकतो मुलांना आपण? साइन थीटा अपॉन कॉस थीटा. बरोबर आहे. काय काय कॅन्सल होईल इथे आता? कॅन्सल आउट काहीच होत नाही. हा कॉस जो आहे तो वरती जाऊन मल्टिप्लाय होईल म्हणजे काय होईल मुलांनो? मायनस कॉस क्यूब थीटा अपॉन साइन क्यूब थीटा. आपल्याला ॲट थीटा इज इक्वल्स टू किती दिलेलं मुलांनो? पाय बाय 4. तर मला सांगा √2 चा क्यूब मायनस 1 बाय √2 चा क्यूब 1 अपॉन √2 चा क्यूब. कारण की आपल्याला थीटा किती दिलेला आहे? ॲट थीटा इज इक्वल्स टू पाय बाय 4 अपॉन 1 बाय √2 चा क्यूब. बरोबर आहे. दिस गेट कॅन्सल. हे उरलं किती मुलांनो? -1. -1 कोणतं आन्सर आहे? ऑप्शन सी इज युअर सोल्युशन. आलाय का सगळ्यांचा सी आन्सर? किती जणांचा आलाय सी? व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. सोपा एक्झाम्पल. चला एक्झाम्पल नंबर सेकंड सॉल्व करा. व्हेरी गुड गुड. चला एक्झाम्पल नंबर सेकंड आहे तो पण तसाच आहे. इफ एक्स इज इक्वल्स टू 2 cos theta मायनस cos 2 theta अँड सेम टाईपचा क्वेश्चन केला होता पण इन टर्म्स ऑफ टी होतं. y इज इक्वल्स टू 2 sin theta मायनस sin 2 theta. then dy by dx is equals to what? then dy by dx is equals to what? फर्स्ट ऑप्शन दिलेला मुलांनो tan ऑफ 3 theta अपॉन 2. ऑप्शन बी आहे मायनस tan ऑफ 3 theta अपॉन 2. ऑप्शन सी आहे मुलांनो cot ऑफ 3 theta अपॉन 2. ऑप्शन डी आहे मुलांनो मायनस cot ऑफ 3 theta अपॉन 2. चला ट्राय करा बरं. आला पाहिजे हा पण एक्झाम्पल. एक्स ला डिफरन्शिएट करा
dx by d theta is equals to 2 into cos differentiation का मुलांनो minus sin theta minus cos differentiation minus sin 2 theta into 2 theta चा differentiation with respect to theta is 2. Similarly y ला differentiate करा मुलांनो काय भेटेल dy by d theta is equals to 2 into cos theta minus cos 2 theta into 2 theta चा differentiation किती मुलांनो 2. आपल्याला काय काढायचं dy by dx. dy by dx is nothing but dy by d theta upon dx by d theta. तर dy by d theta ची व्हॅल्यू किती आली मुलांनो 2 कॉमन जर काढला तर ब्रॅकेट मध्ये राहील cos theta minus cos 2 theta अपॉन डिनॉमिनेटर मधनं जर -2 जर कॉमन काढला तर ब्रॅकेट मध्ये राहील sin theta. तर मायनस जर कॉमन काढलं तर काय राहील तिथे ब्रॅकेट मध्ये मायनस राहील ना बरोबर आहे मायनस sin 2 theta बरोबर आहे इथने काय काय कॅन्सल होईल 2 2 गेट कॅन्सल मुलांना. नेक्स्ट पुढे हा जर मायनस मल्टिप्लाय जर केला आपण cos theta minus cos 2 theta जर डिनॉमिनेटरला जर मायनस मल्टिप्लाय केलं तर इक्वेशन कशी दिसेल sin 2 theta minus sin theta. आता न्यूमरेटरला जो आहे आपण कोणता फॉर्म्युला वापरणार sin c cos c minus cos d. तर काय फॉर्म्युला असतो मुलांनो 2 टाइम्स sin c plus d upon 2 म्हणजे theta plus 2 theta upon 2 into sin of d minus c घ्यायचं. जर d minus c घेतलं तर मायनस साइन द्यायची गरज नसते 2 theta minus theta upon 2. सिमिलरली डिनॉमिनेटर मध्ये 2 टाइम्स cos of theta plus 2 theta upon 2 into sin 2 theta minus theta upon 2. तर काय काय कॅन्सल मुलांनो दिस टर्म गेट कॅन्सल 2 2 गेट कॅन्सल तर sin 3 theta upon 2 cos तर ते होईल tan of 3 theta upon 2. तर tan of 3 theta upon 2 कोणता ऑप्शन आहे ऑप्शन ए. आलाय का सगळ्यांचा ऑप्शन आहे कोणाकोणाचा आलाय ऑप्शन ए व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड बच्चों. नेक्स्ट एग्जांपल एग्जांपल नंबर 3 एक्झाम्पल नंबर 3 दिलेला मुलांना त्यामध्ये इफ e to the power x plus e to the power y is equals to e to the power x plus y then dy by dx is equals to what. First option है minus e to the power x minus y. Option B है e to the power x minus y. Option C है minus e to the power y minus x. Option D है e to the power y minus x. चलो ट्राई करो बच्चों डायरेक्ट डिफरेंशिएट करा e to the power x चं डिफरेंशिएशन किती मुलांनो e to the power x plus e to the power y चं डिफरेंशिएशन काय e to the power y into dy by dx. e to the power star चं डिफरेंशिएशन e raised to power star into derivative of star तर ते होईल 1 plus dy by dx. Next e to the power x plus e to the power y into dy by dx is equals to multiply जर केलं तर e to the power x plus y plus e to the power x plus y into dy by dx. तर मला सांगा मुलांनो dy by dx ची टर्म एका साईडला घेऊन जा जी रिमेनिंग टर्म आहे ते एका साईडला घेऊन जा ही जर एका साईडला जर घेऊन गेलो तर टर्म काय होईल e to the power x plus y minus e to the power y to dy by dx. ही टर्म आपण इकडे घेऊन आलो तर ही टर्म आपल्याला इकडे घेऊन यावं लागेल तर e to the power x minus e to the power x plus y. मग याला सॉल्व करा मुलांनो dy by dx is equals to त्यातून काय कॉमन निघतो मुलांनो लॉज ऑफ इंडसेस नुसार e to the power x तर ब्रॅकेट मध्ये काय राहील 1 minus e to the power y अपॉन त्यामधून काय कॉमन निघतो मुलांनो e to the power y e to the power y जर कॉमन काढलं ब्रॅकेट मध्ये काय राहतं मुलांनो 1
मायनस काहीतरी चुकतंय का? ई टू द पॉवर वाय जर कॉमन काढलं तर इथे कॉमन राहील ई टू द पॉवर एक्स मायनस वन. बरोबर आहे. तसंही करू शकतो आपण. उत्तर त्या फॉर्मॅटमध्ये दिसत नाही म्हणून आपण काय करायचं आता ई टू द पॉवर एक्सच्या ठिकाणी व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. तर ई टू द पॉवर एक्सच्या ठिकाणी काय व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार मुलांनो? ई टू द पॉवर एक्स प्लस वाय मायनस ई टू द पॉवर वाय मायनस ई टू द पॉवर एक्स प्लस वाय. बरोबर आहे. अपॉन तर डिनॉमिनेटरमध्ये काय करशील बेटा? ई टू द पॉवर एक्स प्लस वाय मायनस काय होईल? ई टू द पॉवर वाय. काय काय गेट कॅन्सल बेटा? पॉझिटिव्ह निगेटिव्ह टर्म गेट कॅन्सल. न्यूमरेटर मधून काय कॉमन काढला? ई टू मायनस ई टू द पॉवर वाय राहिला. डिनॉमिनेटर मधून ई टू द पॉवर वाय जर कॉमन काढला तर काय होईल? आता राहिलं ना मग बेटा इथे पण सबस्टिट्यूट करावं लागेल. ई टू द पॉवर एक्स प्लस वायच्या ठिकाणी काय सबस्टिट्यूट करणार? ई टू द पॉवर एक्स प्लस वायच्या ठिकाणी काय ठेवणार? ई टू द पॉवर एक्स plus e to the power 1. व्हेरी गुड मायनस ई टू द पॉवर वाय. दिस गेट कॅन्सल. बेस सेम आहे. पॉवरची काय होईल? सबट्रॅक्शन. ई टू द पॉवर वाय मायनस एक्स मायनस ई टू द पॉवर वाय मायनस एक्स. कोणता ऑप्शन आहे? ऑप्शन सी. असंही करू शकतो. ठीक आहे. चल नेक्स्ट एक्झाम्पल नंबर फोर्थ एक्झाम्पल मुलांना इफ एक्स वाय इज इक्वल्स टू. हा तर खूपच सोपं क्वेश्चन. इफ एक्स वाय इज इक्वल्स टू tan इनवर्स ऑफ एक्स वाय प्लस cot inverse of xy, then dy by dx is equals to what? First option है y upon x. Option B है minus y upon x. Option C है x upon y. Option D है minus x upon. नेक्स्ट आता मला सांगा विचार करा याच्यामध्ये प्रॉपर्टी तयार होते tan इनवर्स ऑफ थिटा प्लस cot इनवर्स ऑफ थिटा इज पाय बाय 2. म्हणजे आपण डिरेक्टली त्याला असं लिहू शकतो एक्स वाय इज इक्वल्स टू पाय बाय 2. डिफरन्शिएट करा मुलांना. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट आणि पाय बाय 2चं डिफरन्शिएशन किती मुलांना 0. तर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू वॉट? मायनस वाय अपॉन एक्स. तो कोणता ऑप्शन आहे? ऑप्शन बी इज युअर सोल्युशन. खूप सोपा प्रश्न होता. फक्त प्रॉपरली सॉल्व करा त्याला. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर फिफ्थ एक्झाम्पल आहे द डेरिव्हेटिव्ह ऑफ cos cube x with respect to sin cube x is फर्स्ट ऑप्शन है माइनस cot x. ऑप्शन बी है cot x. ऑप्शन सी है tan x आणि ऑप्शन डी मुलांना मायनस tan x. त्याला डिफरन्शिएट करा. द डेरिव्हेटिव्ह ऑफ cos क्यूब x विथ रिस्पेक्ट टू दिस म्हणजे आपल्याला काय काढायचं मुलांनो? du अपॉन dv. बरोबर आहे. याला डिफरन्शिएट करायचं. डिफरन्शिएशन किती? 3 समोर येणार त्यातून एक मायनस होणार इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टार. तो cos x चं डिफरन्शिएशन किती? मायनस साइन एक्स अपॉन सिमिलरली v ला सॉल्व करा. 3 समोर येणार त्यातून एक टर्म कमी होणार इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स. साइन एक्सचं डिफरन्शिएशन किती मुलांना? cos x. काय काय कॅन्सल होतं बघा? 3 cos स्क्वेअर cos गेट कॅन्सल साइन स्क्वेअर साइन गेट कॅन्सल आणि cos अपॉन साइन काय भेटलं आपल्याला? मायनस cot x. तर मायनस cot x कोणता आन्सर आहे? ऑप्शन ए इज युअर सोल्युशन. काहीही नाही सोप्या प्रकारचे एक्झाम्पल्स असतात फक्त प्रॉपरली सॉल्व करा. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 2013 चे एक्झाम्पल आहे तिथून पुढे. एक्झाम्पल नंबर फर्स्ट आहे मुलांना. फर्स्ट एक्झाम्पल आहे इफ y is equals to log of sin x to the base cos x, then
then dy by dx is equals to first option है cot x into log of cos x plus tan x to log of sin x upon log of cos x the whole square. Option B है tan x into log of cos x plus cot x into log of sin x upon log of cos x the whole square. Option C है cot x to log of cos x plus tan x log of sin x upon log of sin x the whole square. And option D है none of this. Option D का है none of. नेक्स्ट चला करायला डिफरन्शिएट. इथे कोणती प्रॉपर्टी वापरणार लॉग ऑफ ए टू द बेस बी. ऑप्शन ए वैष्णवीचं असं म्हणणं. ओके आणखी कोणाचं काय आलंय सगळ्यांचंच ऑप्शन आले का ओके सगळ्यांचंच आलंय का गुड. ज्यांना नाही आलं त्यांच्यासाठी सॉल्व्ह करतो मी. y is equals to log of sin x to the base आहे log प्रॉपर्टी वापरा log of sin x upon log of cos x u by v प्रॉपर्टी वापरा काय u by v प्रॉपर्टी second function as it is log of cos x as it is into derivative of 1 upon sin x. So sin x differentiation cos x minus log of sin x as it is to derivative of this 1 upon cos x to cos x differentiation minus sin x upon जो पण काही सेकंड फंक्शन त्याचा स्क्वेअर log of cos x चा का होल स्क्वेअर. तर फायनल सोल्युशन मिळालं cos upon sin cot x into log of cos x minus minus plus sin upon cos tan x to log of sin x upon log of cos x चा होल स्क्वेअर. हा भेटला फायनल सोल्युशन. कोणता ऑप्शन आहे ऑप्शन ए कर सोल्युशन. व्हेरी गुड बच्चे. आणि जे दोन एक्झाम्पल आहेत ते पूर्ण डिफरन्शिएबिलिटीचे आहेत. अजून आपण डिफरन्शिएबिलिटी शिकलेलं नाही आपण ते शेवटीला शिकणार आहे कारण की पहिले तुम्हाला डेरिव्हेटिव्ह कळणं खूप गरजेचं आहे. जेव्हा कळेल तेव्हा डिफरन्शिएबिलिटी काय तर त्याचे 3 एक्झाम्पल विचारले गेलेले आहेत 2013 मध्ये. तर ते पूर्ण आपण त्याच्यामध्ये घेणार. ठीक आहे चल नेक्स्ट. आता एक्झाम्पल आहे 2012. त्यामधला फर्स्ट एक्झाम्पल इफ y square is equals to ax square plus bx plus c where a comma b comma c are constants then y cube into d2y upon dx square is equals to first option है a constant. Option B है a function of x. Option C है a function of y. Option D है मुलांनो a function of both x and y. बघ इक्वेशन जी गिवन आहे त्याला सॉल्व करा मुलांनो. काय दिले तुम्हाला y स्क्वेअर इज इक्वल्स टू त्याला डिफरन्शिएट करा 2y इंटू dy बाय dx
इज इक्वल्स टू ए एक्स स्क्वेअरचं डिफरन्शिएशन 2ax आणि bxचं डिफरन्शिएशन किती मुलांना b. त्याला अगेन डिफरन्शिएट करा. अगेन डिफरन्शिएट केल्यानंतर काय होईल 2 into y as it is into derivative of second d2y upon dx square plus नंतर y dy by dx as it is into 2y चं डिफरन्शिएशन किती मुलांना 2 into dy by dx इक्वल्स टू 2ax चं डिफरन्शिएशन किती मुलांना 2a. तर सगळ्यांमधनं काय कॅन्सल होऊन जाईल मुलांना 2 2 2 गेट कॅन्सल. मग आपल्याला काय दिसतं मुलांना y इंटू d2y अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल्स टू a मायनस dy बाय dx चा होल स्क्वेअर dy बाय dx चा होल स्क्वेअर. तर a मायनस dy बाय dx का दिलेलं मुलांना 2ax प्लस b चा होल स्क्वेअर. बरोबर आहे. पण आपल्याला काय पाहिजे मुलांना y क्यूब पाहिजे. काय पाहिजे y क्यूब. तर कशाने मल्टिप्लाय करावं लागेल पूर्ण इक्वेशनला आपल्याला y स्क्वेअरने. y स्क्वेअरने जेव्हा मल्टिप्लाय करू तर y क्यूब इंटू d2y अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल्स टू काय होईल मुलांना ते y स्क्वेअर इन ब्रॅकेट a मायनस इन ब्रॅकेट 2ax प्लस b चा होल स्क्वेअर. बरोबर आहे. नेक्स्ट आता मला सांगा ऑब्झर्व करा तुम्ही जर याला सिम्प्लिफाय जर केलं इक्वेशन काय भेटेल y स्क्वेअर इन ब्रॅकेट a मायनस a प्लस बी होल स्क्वेअरचा फॉर्म्युला सांगा मुलांना 2 मायनस 2 चा स्क्वेअर. तर 2 चा स्क्वेअर किती 4a स्क्वेअर x स्क्वेअर नंतर प्लस 4abx प्लस बी स्क्वेअर काही ते कॅन्सल होत नाही आणि वाय स्क्वेअरची व्हॅल्यू किती मुलांना वाय स्क्वेअरची व्हॅल्यू काय ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस वाय स्क्वेअरची जर व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इंटू ए मायनस 4a स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस 4abx प्लस बी स्क्वेअर. तर लॉजिकल आहे इन टर्म्स ऑफ एक्स राहते पूर्ण सोल्युशन. बरोबर. तर कोणतं आहे अ फंक्शन ऑफ एक्स जे ऑप्शन बी इज युअर. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर सेकंड. एक्झाम्पल सेकंड आहे मुलांना इफ y is equals to 5 raised to power x into x raised to power 5 then dy by dx is equals to what. First option है 5 raised to power x in bracket x raised to power 5 into log 5 minus 5x raised to power 4. Option B है x raised to power 5 in bracket log 5 minus 5x raised to power 4. Option C है x raised to power 5 into log 5 plus 5x raised to power 4. Option D है मुलांना 5x raised to 5 raised to x raised to power 5 log 5 plus 5x raised to power 4. करायला डिफरेंशिएट डी आहे का ओके चेक करूयात. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड तर 5x raised to power 4 plus x raised to power 5 as it is into derivative of this 5 raised to power x into log 5 आणि काय कॉमन निघतो मुलांना 5 raised to power x 5 raised to power x कॉमन निघालं तर ही टर्म दिसते. व्हेरी गुड. ऑप्शन डी इज युअर सोल्युशन. व्हेरी गुड. चला नेक्स्ट एक्झाम्पल नंबर थर्ड. इफ y is equals to tan inverse of in bracket a cos x minus b sin x upon b cos x plus a sin x then dy by dx is equals to what. First option है 2. ऑप्शन बी है -1. ऑप्शन सी है a by
बी. ऑप्शन डी आहे मुलांना 0. आठवा स्ट्रॅटेजी काय शिकवलेली होती मी तुम्हाला? आपल्याला काय पाहिजे याला कन्व्हर्ट करायचं. कसं कन्व्हर्ट करणार? y इज इक्वल्स टू टॅन इनव्हर्स ऑफ, मी तुम्हाला सांगितलं होतं इथे 1 पाहिजे आपल्याला. 1 पाहिजे म्हणजे त्याने डिव्हाइड करावं लागेल. बरोबर आहे. कशाने डिव्हाइड करावं लागेल? a cos x मायनस b sin x अपॉन b cos x प्लस a sin x. सगळ्यांना कशाने डिव्हाइड करावं लागेल मुलांना? b cos x ने. तर b cos x, b cos x, b cos x, b cos x जर डिवाइड केलं, कोणती टर्म दिसते मुलांना? इथे काय काय कॅन्सल? cos x गेट कॅन्सल, b गेट कॅन्सल, b गेट कॅन्सल, cos x गेट कॅन्सल. आपल्याला फॉर्म्युला कसा दिसतोय बघा, tan इनव्हर्स ऑफ a अपॉन b मायनस tan x अपॉन 1 प्लस a अपॉन b इंटू tan x. आता फॉर्म्युला दिसतोय कशाचा आहे? tan इनव्हर्स ऑफ a अपॉन b मायनस tan इनव्हर्स ऑफ tan x. बरोबर आहे. काय काय गेट कॅन्सल इथे बघा, tan इनव्हर्स tan गेट कॅन्सल. राहिलं काय? y इज इक्वल्स टू tan इनव्हर्स ऑफ a अपॉन b मायनस x. त्याला डिफरन्शिएट करा मुलांनो. dy बाय dx इज इक्वल्स टू कॉन्स्टंटचं डिफरन्शिएशन 0, x चं डिफरन्शिएशन 1. आन्सर किती आलं? -1. -1 कोणता ऑप्शन आहे? बी ऑप्शन. व्हेरी गुड बच्चो, व्हेरी गुड. नेक्स्ट एक्झाम्पल आहे एक्झाम्पल नंबर 4. आता इथून पुढे जे एक्झाम्पल आहेत ते 2011 2011. तर त्याचा एक्झाम्पल नंबर फर्स्ट, डी बाय डी एक्स ऑफ sec of cos inverse of x by 8 is, फर्स्ट ऑप्शन है 1 by 8, ऑप्शन बी है -1 by 8, ऑप्शन सी है 1 अपॉन 8 अपॉन एक्स स्क्वायर, ऑप्शन डी है मुलांना -8 अपॉन एक्स. खूपच सोपा एक्झाम्पल. कसं करणार? पहिले मला सांगा, आपल्याला काय कन्वर्ट करायचं? सेक इनवर्स मध्ये कन्वर्ट करायचं. तर डी बाय डी एक्स ऑफ, तर आपण सेकला कॉस इनव्हर्सला जर सेक इनव्हर्स मध्ये कन्वर्ट करायचं तर जी मधातली व्हॅल्यू त्याचा रेसिप्रोकल करावं लागेल. ते होईल एक्स बाय 8 सेक इनव्हर्स सेक गेट कॅन्सल. राहिलं काय मुलांना? एक्स बाय 8. तर एक्स बाय 8चं डिफरन्शिएशन किती मुलांना? हो, मधातल्या व्हॅल्यूचा रेसिप्रोकल करावं लागेल एक्स्ट्रीमली सोडून. तर ते होईल 8 अपॉन एक्स. तर 8 अपॉन एक्सचं डिफरन्शिएशन किती मुलांना? -8 अपॉन एक्स स्क्वेअर. -8 अपॉन एक्स स्क्वेअर कोणता ऑप्शन? ऑप्शन डी. कारण की 1 अपॉन एक्सचं डिफरन्शिएशन काय असतं? -1 अपॉन एक्स स्क्वेअर. व्हेरी गुड, व्हेरी गुड बच्चो. नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल, if f of x is equals to under root of 1 plus cos square x square, then f dash of pi by 2 is equals to, first option है under root of pi upon 6, option B है minus under root of whole pi upon 6, next option C है 1 upon root 6, and option D है बच्चों pi upon root 6. सॉल्व करायला तर डायरेक्टली डिफरन्शिएट करायला, डिफरन्शिएट केल्यानंतर काय होईल मुलांनो? एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल्स टू रूटचं डिफरन्शिएशन काय? 1 अपॉन 2 टाइम्स अंडर रूट ऑफ 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स स्क्वेअर. कॉस स्क्वेअरचं डिफरन्शिएशन काय मुलांनो? 2 टाइम्स कॉस ऑफ एक्स स्क्वेअर इंटू कॉसचं डिफरन्शिएशन काय मुलांनो? मायनस साइन ऑफ एक्स स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर. तर एक्स स्क्वेअरचं डिफरन्शिएशन किती मुलांनो? 2x. आता एक्सच्या ठिकाणी किती सबस्टिट्यूट करायचं मुलांनो आपल्याला? पाय बाय 2. एक्सच्या ठिकाणी किती पाय सबस्टिट्यूट करायचं? अंडर रूट ऑफ पाय बाय 2 येते, कारण की असं निघणारच नाही. अंडर रूट ऑफ पाय बाय 2 येते. अंडर रूट ऑफ पाय अपॉन 2 पाहिजे, मगच पॉसिबल. ठीक आहे, चल अंडर रूट ऑफ पाय बाय 2 सबस्टिट्यूट करा मुलांनो. 1 अपॉन 2 टाइम्स अंडर रूट ऑफ 1 प्लस कॉस स्क्वेअर, तर ते काय होईल? पाय बाय 4 होईल. नेक्स्ट 2 टाइम्स कॉस ऑफ
किती वेळ मुलांना होते पाय बाय 4 minus sine of pi by 4 2 times under root of pi upon 2. तर 2 get cancel. नेक्स्ट मला सांगा पाय बाय 2 ची व्हॅल्यू किती असते पाय बाय 4 ची व्हॅल्यू किती असते 1 बाय रूट 2 1 बाय रूट 2 चा स्क्वेअर हाफ तर हाफ प्लस 1 अंडर रूट ऑफ 3 अपॉन 2 इंटू 2 टाइम्स 1 अपॉन रूट 2 इंटू मायनस 1 अपॉन रूट 2 इंटू पाय रूट 2 इंटू रूट 2 म्हणजे 2 गेट कॅन्सल. नेक्स्ट याला काय लिहू शकतो मुलांनो रूट 2 इंटू रूट 2 एक रूट 2 गेट कॅन्सल ते होईल मायनस अंडर रूट ऑफ पाय अपॉन 3 टू जा 6. कोणता ऑप्शन आहे ऑप्शन बी इज युअर सोल्यूशन. चलो नेक्स्ट एग्जांपल थर्ड एग्जांपल है इफ सेकंड एग्जांपल ना थर्ड एग्जांपल है बच्चों if y is equals to a sin cube theta and x is equals to a cos cube theta, then at theta is equals to pi by 3 dy by dx is first option है 1 by root 3, ऑप्शन बी बच्चों माइनस रूट 3, ऑप्शन सी है माइनस 1 अपॉन रूट 3, ऑप्शन डी है बच्चों रूट. राइट डिफरेंशिएट कर दो बच्चों dy by d theta is equals to 3a sin square theta into derivative of sin theta is cos theta अपॉन से डिफरेंशिएट कर दो बच्चों तो 3a cos square theta into derivative of cos theta is minus sin theta. क्या क्या कैंसिल आउट होता है बच्चों 3a गेट कैंसिल sin स्क्वायर sin cos स्क्वायर हो जाएगा माइनस tan थीटा बराबर है और हमें एट थीटा इज इक्वल्स टू पाई बाय 3 निकालना क्या रहती बच्चों वैल्यू रूट 3 तो सॉल्यूशन मिल गया माइनस रूट. कौन सा ऑप्शन है ऑप्शन बी इज योर. नेक्स्ट सर बोल बेटा सर आपण dx ने करतो ना डिफरेंशिएशन dx करताना थीटाचं डिफरेंशिएशन नाही घ्यावं लागणार. dy बाय dx ची प्रॉपर्टी काय आहे dy बाय d थीटा अपॉन dx बाय d थीटा. डबल डिफरेंशिएशन घेताना ती प्रोसिजर आहे डबल डिफरेंशिएशन काढतोय का आपण हाउ इज इट पॉसिबल नाही मग नेक्स्ट एग्जांपल है एग्जांपल नंबर फोर्थ एग्जांपल है बच्चों y इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ sin x प्लस अंडर रूट ऑफ sin x प्लस अंडर रूट ऑफ sin x plus so on up to infinity. Then 2y minus 1 into dy by dx is equals to what? फर्स्ट ऑप्शन ये ओरली आना चाहिए sin x, ऑप्शन बी है माइनस cos x, ऑप्शन सी है cos x, ऑप्शन डी है बच्चों माइनस sin x. क्या रहेगा सॉल्यूशन बोलो क्या रहेगा हाँ सी व्हेरी गुड कारण की शॉर्टकट आहे आपल्याकडे काय शॉर्टकट y इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ f ऑफ x प्लस अंडर रूट ऑफ f ऑफ x प्लस सो ऑन अप टू इन्फिनिटी अगर है तो dy बाय dx इज इक्वल्स टू व्हाट f डैश ऑफ x अपॉन 2y माइनस 1. तो मुझे बोलो बच्चों 2y माइनस 1 इंटू dy बाय dx इज इक्वल्स टू sin x का डिफरेंशिएशन कितना बच्चों cos x. तो आंसर क्या मिलेगा cos x.